सर्वांना नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। 1 ते 100 पर्यंतचे वर्ग कसे काढायचे ते या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत। ते पण तोंडी कसे काढायचे ते आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला 1 ते 100 पर्यंतचे वर्ग तोंडी काढण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही आणि कुठलेही वर्ग पाठ करायची आता गरज राहिलेली नाही मित्रांनो। कारण 1 ते 100 पर्यंतचे वर्ग कसे काढायचे ते पण तोंडी ते आपण सांगणार आहोत। बघा, 1 ते 10 पर्यंतचे वर्ग तर सर्वांना माहिती असतात। म्हणजे 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 10 चा वर्ग 100 असे वर्ग 1 ते 10 पर्यंतचे सर्वांना माहिती असतात। आता आपण मित्रांनो ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य असतील, एकक स्थानी शून्य असेल अशा संख्येचा वर्ग आपण पाहणार आहोत। एकक स्थानी शून्य असलेल्या संख्येचा वर्ग बघा, 1 आणि 0, 1 च्या एकक स्थानी काय शून्य आहे, मग काय करायचं, हा 1 चा वर्ग करायचा, 1 चा वर्ग 1 आणि 0 चा वर्ग काय 2 शून्य लिहायचे, 0 चा वर्ग 2 शून्य लिहायचे, म्हणजे 10 चा वर्ग किती आला 100 आलेला आहे। आता बघा मित्रांनो 90 चा वर्ग करायचा आपल्याला, तर 9 चा वर्ग करायचा किती आहे 81 आणि या शून्यचा वर्ग म्हणजे 1 शून्य आहे तर 2 शून्य करायचे। बघा 70 चा वर्ग करायचा आहे, तर 7 चा वर्ग करायचा किती आहे 49 आणि 0 चा वर्ग 0 0। बघा त्यानंतर 50 चा वर्ग समजा आपल्याला करायचा आहे, तर 5 चा वर्ग किती आहे 25 आणि एका शून्याचे 2 शून्य। आता बघा या ठिकाणी 500 आहेत, 500 चा वर्ग आपल्याला करायचा आहे, तर 5 चा वर्ग किती आहे 25 आणि पुढे किती शून्य आहेत 2 शून्य आहेत, 2 शून्याचे 4 शून्य होणार, म्हणजे 2,50,000 हा त्याचा वर्ग येईल। अशा प्रकारे एकक स्थानी शून्य असलेल्या संख्येचा वर्ग आपण काढू शकतो। आता आपल्याला बघायचे मित्रांनो एकक स्थानी 5 असलेल्या संख्येचा वर्ग कसा, एकक स्थानी 5 असलेल्या संख्येचा वर्ग कसा करायचा। बघा एकक स्थानी 5 असेल तर वर्ग कसा काढायचा, बघा आता 15 आहेत बरोबर आहे, 1 आणि एकक स्थानी किती आहेत 5 आहे, या 15चा जर वर्ग करायचा आहे आपल्याला, तर या 5 चा वर्ग पहिल्यांदा करून घ्यायचा, किती 5 चा वर्ग 25 आणि 1 चा वर्ग, आणि म्हणजेच काय करायचं 1 ला या 2 ने गुणायचं, 1 ला त्याच्या पुढच्या संख्येने गुणायचं, म्हणजे 1 गुणिले 2 किती झाले 2, म्हणजे 15 चा वर्ग किती आला 225 आला। आता बघा 75 चा वर्ग आपण करू, 75 चा वर्ग 5 चा वर्ग, या 5 चा वर्ग करून घ्यायचा किती आहे 25। आता या 7 ला पुढच्या संख्येने गुणायचं, 7 गुणिले 8 म्हणजे 7 8 56, म्हणजे इथे लिहायचे मग 56 म्हणजे 5625 हा झाला 75 चा वर्ग। त्याचबरोबर मित्रांनो बघा 35 चा वर्ग करायचा आपल्याला, तर 5 चा वर्ग 25, या 5 चा वर्ग 25 इथे करून घेतला। आता 3 ला त्याच्या पुढच्या संख्येने गुणायचं, पुढची संख्या कोणती आहे 4, म्हणजे 3 चोक 12 म्हणजे 1225 हा झाला 35 चा वर्ग। आता बघा मित्रांनो 45 चा वर्ग आपल्याला करायचा आहे, तर आता 5 चा वर्ग 25 इथं करून घेतला आपण आणि 4 ला त्याच्या पुढच्या संख्येने गुणायचं, ती संख्या कोणती आहे 5, 4 पंचे 20 म्हणजे 2025। त्याचबरोबर आता आपण 3 अंकी संख्येचा वर्ग पाहणार आहोत ज्याच्या एकक स्थानी 5 असतील। बघा मित्रांनो 115 चा वर्ग, आता 5 चा वर्ग करून घ्यायचा आपण, किती येतो 5 चा वर्ग 25, या 5 चा वर्ग करून घेतला आणि 11 गुणिले 12 म्हणजे किती येतात 132, म्हणजे 132 13,225 हा झाला 115 चा वर्ग। म्हणजे ती कुठलीही अंकी संख्या असू द्या, 3 अंकी संख्या असू द्या, 4 अंकी असू द्या, 2 अंकी असू द्या, त्या एकक स्थानी जर 5 असेल तर त्या 5 चा वर्ग करून घ्यायचा, 5 चा वर्ग करून घ्यायचा आणि उरलेली जी संख्या आहे त्याच्या पुढच्या संख्येनं त्या संख्येला गुणायचं, तर आपला डायरेक्ट वर्ग येऊन जाईल मित्रांनो। आता बघा आपण शिकलो की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असतील अशा संख्येचा वर्ग काढायचा, त्यानंतर ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 असतील
अशा संख्येचा वर्ग काढायचा. आता आपण शिकणार आहोत ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्यही नसेल आणि 5ही नसेल अशा संख्येचा वर्ग कसा काढायचा. आता आपण ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 किंवा 0 नसतील अशा संख्येचा वर्ग कसा काढायचा आणि तो पण तोंडी कसा काढायचा ते आपण बघणार आहोत. बघा मित्रांनो, एक एक्झाम्पल घेऊ. आपण 24चा वर्ग काढायचा आपल्याला. तर काय करायचं, 24 मध्ये या 4चा वर्ग लिहायचा, इथे लिहून घ्यायचा. किती, 4चा वर्ग किती असतो, 16. मग काय करायचं, या 2चा वर्ग लिहायचा. 2चा वर्ग किती असतो, 4. मग काय करायचं, या 6च्या खाली 0 लिहायचे. ठीक आहे. आणि मग या 2 गुणिले 4 गुणिले 2 हे 2, 4 आणि वर्गाचे 2 यांचा गुणाकार करायचा. बघा, 2 गुणिले 4 8, 8 गुणिले 2 16, म्हणजे इथे 16 लिहून घ्यायचे आणि यांची बेरीज करायची. 6 आणि 0 6, 6 आणि 1 7, 4 आणि 1 5, म्हणजे 576 हा 24चा वर्ग आहे. बघा, आता आपल्याला 96चा वर्ग करायचा आहे. ठीक आहे, एक मोठी संख्या घेऊ आपण. 96चा वर्ग आपल्याला करायचा आहे. तर 6चा वर्ग किती येतो, 36 येतो. आणि 9चा वर्ग किती येतो, 81 येतो. हे 81 याच्या अलीकडे लिहून घेतले. त्यानंतर या 6च्या खाली 0 दिले. ठीक आहे. मग आता 9 गुणिले 6 आणि हे वर्गाचे 2 यांचा गुणाकार करायचा. बघा, 9 गुणिले 6 गुणिले 2 म्हणजे 9 सगळं 54 गुणिले 2 म्हणजे किती येतात, 108. मग हे 108 इथे लिहायचे. ठीक आहे. या दोघांची बेरीज करायची. 6 8 आणि 3 11, हाताला 1 2, 8 आणि 1 9, म्हणजे 9216 हा झाला 96चा वर्ग. त्याचप्रमाणे बघा, आता आपण एक 87चा वर्ग करून बघू. 87चा वर्ग. आता या काय करायचं, या 7चा वर्ग करायचा. 7चा वर्ग किती येतो, 49 येतो. मग या काय करायचं, या 8चा वर्ग करायचा. 8चा वर्ग किती येतो, 64. इथे 9च्या खाली 0 द्यायचा. त्यानंतर काय करायचं, 8 गुणिले 7 गुणिले 2. बघा, 8 साठी 56, 56 दुने 112. ठीक आहे. मग 9 4 आणि 2 6, 4 आणि 1 5, 6 आणि 1 7, म्हणजे 7569 हा झाला 87चा वर्ग. तर अशा प्रकारे मित्रांनो 1 ते 100 पर्यंतचे वर्ग आपण तोंडी करू शकतो एकदम पटकन 5 ते 7 सेकंदामध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.